ही काजू करी बघा, काय क्रीमी दिसत आहे ना. अशी क्रीमी रिच रेस्टॉरंट पेक्षा भारी ही काजू करी आपण घरच्या घरी तयार करू शकतो. आणि या काजू करीची जर वेगळी रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार. मी सोनल, मेजवानी बाय सोनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि आजपासून आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे ज्याचं नाव राहणार आहे संडे रेस्टॉरंट ॲट होम. तर संडेला आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो आणि या रेस्टॉरंट सारख्या भाज्या किंवा रेस्टॉरंटमध्ये जे काही आपल्याला मिळतं, स्टार्टर असेल, मेन कोर्स असेल, डेझर्ट असेल, हे सगळं आपण या सिरीज मध्ये बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मग ही सिरीज मध्ये जे काही पदार्थ आपण इथे शेअर करणार आहे ते मिस होणार नाही. तर चला, आजच्या सिरीज मधला पहिला जो पदार्थ आहे, पहिली जी रेसिपी आहे ती सुरू करूया. तर सगळ्यात पहिले आपण रेस्टॉरंट मध्ये गेल्यानंतर काय मागतो किंवा काय ऑर्डर करतो, तर एकतर पनीरची भाजी असते किंवा काजू मसाला किंवा काजू करी. तर म्हणूनच आज मी क्रीमी रेस्टॉरंट सारखी आणि त्यापेक्षाही भारी आणि घरच्या घरी ते पण अगदी सोप्या पद्धतीने ही काजू करीची भाजी तुमच्याशी शेअर करत आहे. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी काजू करीसाठी जी काजू करीची पेस्ट आहे ना ती तयार करू. आता बरेच जण काय करतात, काजू आणि कांदा हे उकळवतात आणि त्यानंतर त्याची पेस्ट तयार करतात आणि जो टोमॅटो आहे त्याची वेगळी पेस्ट तयार करतात. तर मी इथे काय केलं, आपलं जे काम आहे ते अगदी सोपं केलं आहे. तर यामध्ये काजू, तर हे काजू मी भिजवलेले घेतले होते. तर 10-12 काजू आहे, त्यानंतर 2 मीडियम साईजचे कांदे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी इथे उकळायला ठेवून दिले. आणि 2-3 मिनिटं याला छान उकळी आल्यानंतर याला थंड करून घेऊ आणि याला आता बारीक करून घेऊ. तर बारीक करताना या पाण्यासोबतच बारीक करायचं आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर हे बघा, किती छान पेस्ट आपली ही तयार झालेली आहे. तर काजू, कांदा आणि टोमॅटोची ही पेस्ट रेडी झाली की भाजी करायला जास्त वेळ लागत नाही. तर हे बघा, किती छान क्रीमी आपली ही पेस्ट तयार झाली आहे आणि यामुळेच छान क्रीमीनेस आपल्या या भाजीला पण येतो. तर आता इथे कढई घेतली आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून मी इथे तेल घेतलं आहे. तेलाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं की यामध्ये सगळ्यात आधी काजू तळून घेऊ. तर इथे मी अर्धा कप काजू छान तळून घेतलेले आहे. काजू तळताना अगदी कमी गॅसवरती तळायचे. तेल छान गरम असायला पाहिजे आणि मग लो टू मीडियम गॅसवरती हे काजू तळून झाल्यानंतर अशा रंगावरती छान तळून घेतले आणि आता आपण हे काढून घेऊ. आता याच तेलामध्ये सगळ्यात आधी थोडे खडे मसाले घालू. तर मी इथे 1 तमालपत्र, 5-6 मिरे घेतलेले आहे, 1 वेलची घेतली आणि अगदी छोटासा तुकडा मी इथे दालचिनीचा घेतला. हे खडे मसाले यामध्ये घातले, 1 मिनिट परतवून यामध्ये आता 1 मोठ्या साईजचा कांदा छान बारीक चिरून घेतला तो घालायचा आहे आणि हा कांदा चांगला सॉफ्ट होतपर्यंत परतवून घेऊ. 2 मिनिटानंतर कांदा पण सॉफ्ट झाला आहे. त्याच्यानंतर यामध्ये मी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि ती पण 1-2 मिनिटं छान परतवून घेतली. आता यामध्ये सगळे सुके मसाले घालायचे, तिखट, मीठ, हळद, त्यानंतर इथे किचन किंग मसाला पण तुम्ही घालू शकता आणि थोडासा गरम मसाला घातला आणि हे मसाले फक्त 1 मिनिट या तेलामध्ये छान परतवून घेतले. आणि हो, यामध्ये तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. ही भाजी खूप स्पायसी नको किंवा खूपही अशी कमी स्पायसी नको, थोडी मीडियम स्पायसी असायला पाहिजे. तर त्या पद्धतीने मी इथे तिखट घातलेलं आहे. जर तुम्हाला थोडी स्पायसी करायची असेल तर तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. तर आता यामध्ये आपण तयार केलेली जी पेस्ट आहे ती घालू आणि याला 2 ते 3 मिनिटं छान उकळून देऊ. इथे थोडंसं पाणी घालायचं आहे, म्हणजे जी पेस्ट आहे ती खाली चिटकणार नाही आणि 1-2 मिनिटं परत याला छान उकळवून घेऊ. तर हे बघा, इथे पाण्याची कन्सिस्टन्सी जशी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे अगदी त्या पद्धतीने घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये काजू आहे, तर काजूमुळे आपल्या या ग्रेव्हीला छान अशी थिकनेस येते. तर त्या बेताने तुम्ही पाणी घाला. तुम्हाला कितपत ही काजू करी किंवा काजू मसाला पाहिजे आहे, थिक पाहिजे आहे त्या पद्धतीने. मी आता सुरुवातीला थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि नंतर शिजतपर्यंत परत हे पाणी कमी होतं. तर आता यामध्ये तळलेले काजू घालायचे आहे. आपली ग्रेव्ही तयार झाली आहे. तळलेले काजू घातले, कसुरी मेथी घातली, त्यानंतर थोडंसं दुधावरची साय घातलेली आहे. तुम्ही फ्रेश क्रीम पण घालू शकता आणि बस आता काही नाही, मस्त छान मिक्स करायचं आणि परत 2 ते 3 मिनिटं वाफ काढायची. त्यानंतर वरून कोथिंबीर घालायची आणि यामध्ये ना थोडीशी साखर घालायची आहे. तर जेव्हा आपण मीठ वगैरे घालतो तेव्हाच थोडीशी अगदी साखर घाला, ग्रेव्हीला खूप छान
रंग पण येतो आणि चव पण खूप छान लागते. तर आपली ही मस्त अशी रेस्टॉरंटपेक्षा भारी आणि या सिरीजमधली अगदी मस्त मऊ मखमली ग्रेव्हीची काजू करी तयार आहे. अप्रतिम होते. पराठा, नान, कुलचा यासोबत अप्रतिम लागते. आणि हे सगळं जर तुम्ही नाही केलं, संडे स्पेशल आहे म्हणून मी म्हणत आहे, पण जरी नाही केलं, मस्त फुलके करायचे, त्याला तूप लावायचं, त्यासोबत पण हे अप्रतिम लागतात. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तेलाच्या ट्रायंगल पराठा वगैरे करताना, तर त्यासोबत पण ही भाजी खूप अप्रतिम लागते. तर एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा. आणि हो, या सीरीज मधले सगळे रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि आजचा व्हिडिओ तर आवडला असेलच, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि या संडेला ही काजू करी एकदा नक्की करून बघा. चला तर पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये दुपारी 2 वाजता. तोपर्यंत बाय बाय.